नमस्कार. आज आपण 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठी शाही मस्तानी साडीचं साडीवर कटिंग बघणार आहोत. त्यासाठी मी 5 वारी साडी घेतली आहे आणि अस्तर 1.5 मीटर घेतलं आहे. त्यात मी एक लेंगा कट करणार आहे आणि लहानांसाठी ब्लाऊज कट करणार आहे. 5 वारी साडी कधी कधी पुढील शेल्यासाठी कमी पडते, मग ते कसं ॲडजस्ट करायचं ते पण बघू. जर तुम्हाला डायरेक्ट साडीवर मापे कळत नसतील तर तुम्ही शाही मस्तानी साडीचा मिनी पेपर पॅटर्न मी बनवला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तो व्हिडिओ अगोदर बघा, मापे समजून घ्या आणि मग हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या सर्व शंका दूर होतील. काही मैत्रिणींच्या आग्रहाखातर हा व्हिडिओ मी बनवला आहे. चला तर मग सुरुवात करूया. साडीवर मापे टाकायच्या आधी लेंग्यासाठी पाय अस्तरवर कट करून घेऊया. उंचीसाठी जेवढं अस्तर पाहिजे तेवढं दुमडून घ्यायचं आहे. उरलेलं अस्तर ब्लाऊजसाठी वापरणार आहोत. अस्तर असं 4 फोल्ड करून घ्यायचं आहे. बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे. आता मापे टाकूया. स्क्रीनवर मापे दिलेली आहे. कमरेकडून पायापर्यंतची उंची आहे 23 इंच, सीडगेर आहे 24 इंच आणि मोहरीचे माप आहे 9.5 इंच. बंद बाजूवर उंची टाकायची आहे. इथे सीडगेर येईल, इथे मोहरीचं माप येईल. इथे उंची घेऊया. उंची आहे 23 इंच. 23 इंच प्लस 1 इंच घ्यायचं आहे. खुणा करून घेऊया. इथून सीडगेर घेऊया. सीडगेर आहे 24 इंच. 24चा चौथा भाग 6 इंच प्लस 2 इंच जास्त घ्यायचा आहे. पट्टीने आखून घेऊया. इथून उभं सीडगेरचा तिसरा भाग 8 इंच प्लस 1 इंच जास्त घ्यायचं आहे. उठताना बसताना पायात अडकू नये म्हणून पट्टीने आखून घेऊया. इथून पुढे 1.5 इंच घ्यायचं आहे. हेच माप मोठ्यांसाठी 2.5 इंच घ्यायचं आहे. इथे जे शेप आखून घेऊया. इथे पायाचा घेर म्हणजेच मोहरीचे माप आहे 9.5 इंच. 9.5चे हाफ 4.25 इंच प्लस 1 इंच शिलाई खुणा करून घेऊया. पट्टीने आखून घेऊया आणि इथून जोडून कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे लेंग्यासाठी अस्तरचे 2 पाय तयार केले. ते साईडला ठेवूया. साडी खोलून त्यावर कमरेपासून पायापर्यंतची उंची 23 इंच प्लस 2 इंच जास्त घ्यायचं आहे. असं टोटल 25 इंच मापून संपूर्ण साडीला खुणा करून घ्यायची आहे. साडीचे 2 भाग होतील. एका साडीमध्ये 2 लहान साड्या आरामात बसतात. वरचा भाग मोजून घेऊया. 19 इंच. ह्यात 1 वर्षाच्या मुलीसाठी 9 वारी साडी बसेल. आता खुणा केलेले सरळ कट करून घेऊया. अशा प्रकारे संपूर्ण साडी कट करून झाल्यावर पदर आपल्या उजव्या हाताकडे असा ठेवायचा आहे. काठ आपल्याकडे ठेवायचा आहे. डाव्या हाताकडे संपूर्ण साडी येईल. वरच्या साईडनं उंचीच्या दुप्पट घ्यायचं आहे. 23 इंच. अजून एकदा 23 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर काठाकडील साईडनं पण 23 इंच. अजून एकदा 23 इंच. त्यात 10 इंच जास्त घ्यायचं आहे. हेच माप मोठ्यांसाठी उंचीच्या दुप्पट प्लस 15 इंच घ्यायचं आहे. आता खुणा केलेला असं क्रॉस येईल. पट्टीने क्रॉस सरळ जोडून घेऊया आणि पदर कट करून घेऊया. अशा प्रकारे पदर कट करून झाल्यावर लेंग्याच्या पायावर कसा जोडायचा ते बघू. काठ जेच्या खाली जोडायचा आहे आणि बाकीच्या साडीचे कमरेकडे मोडतील असे प्लेट टाकायचे आहे. पदर शिवून घेऊया. पदराचा कट केलेला वरचा भाग अर्धा इंच दुमडून टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर क्रॉस कट केलेल्या भागावर काठ सोडून बाकीच्या साडीचे वरच्या साईडनं
प्लेट टाकून घेऊया। अशा प्रकारे पदर तयार झाला। पुढे साडी सरळ करून घ्यायची आहे। कट करून साडी आहे तशीच पुढे सरकवायची आहे। आता लेंग्यासाठी पाय कट करायचे आहे। मी दोन्ही पाय एकदम कट करणार आहे। अस्तरचा पाय साडीवर वाढवण्यासाठी जेवढं लागेल तेवढंच दुमडून घ्यायचं आहे। काठ मोजून घेऊया। 3 इंच काठ आहे। मोहरीकडील काठ आपण नंतर जोडणार आहोत, म्हणून अस्तरवर काठाचा भाग 3 इंच प्लस अर्धा इंच शिलाई एवढंच दुमडून साडीवर अशा प्रकारे ठेवायचं आहे। त्यानंतर वरच्या साईडनं अस्तरपेक्षा 10 इंच जास्त घ्यायचं आहे आणि जेच्या साईडनं अर्धा इंच वाढवायचं आहे। इथून पण अर्धा इंच वाढवायचं आहे। खुणा केलेला आखून घेऊया। इथे अस्तर एवढंच राहील। अशा प्रकारे लेंग्यासाठी 2 पाय तयार झाले। पट्टीने आखून कट करून घेऊया। आता काठाच्या वर अर्धा इंच शिलाईसाठी ठेवून कट करून घेऊया। काठ इथे जोडायचा आहे आणि अस्तरच्या दोन्ही जे शेपवर साडीच्या या भागाच्या कमरेकडे मोडतील अशा प्लेट टाकायच्या आहेत। दाखवल्याप्रमाणे शिवून घेऊया। अशाच प्रकारे लेंग्यासाठी 2 पाय तयार करून घ्यायचे आहेत। आता काष्टा बनवूया। कमरेपासून पायापर्यंतची उंची 23 इंच, त्यात 5 इंच जास्त घ्यायचं आहे। इथे रुंदी 16 इंच घ्यायची आहे। इथून पण 16 इंच खुणा करून बॉक्स आखून घेऊया। इथे जे शेप आखायचा आहे। अस्तरचा पाय ठेवून जे शेप आखून घेऊया। इथे 4 इंच आत खुणा करून असा गोल शेप द्यायचा आहे। कट करून घेऊया। आता आपण लेंग्याच्या पायावर काष्टा कसा जोडायचा ते बघू। काठाच्या मागे अशा निऱ्या काढायच्या आहेत। त्यानंतर लेंग्याच्या पायावर इथून 5 इंच सरळ जोडून घ्यायचं आहे आणि इथे 3 इंच सरळ जोडायचं आहे। बाकीच्या साडीचे मध्ये जे कडे मोडतील अशा प्लेट टाकायच्या आहेत। हे आपण डायरेक्ट लेंग्यावर जोडूयात। अशा प्रकारे काष्टा आपला तयार झाला। पुढे शेला तयार करूया। इथे आपण काष्टा कट केला आहे। इथे साडी कट करायची नाही आहे। त्याआधी शेल्यासाठी साडी किती शिल्लक आहे ते मापून घेऊया। 23 इंच, अजून एकदा 23 इंच, 1 2 3 4 एवढीच साडी शिल्लक आहे। इथे उंचीच्या तिप्पट आपण घेणार आहोत, त्यासाठी साडी कमी पडते। आता वरच्या साईडनं पण साडीच्या टोकापासून साडी मोजून घ्यायची आहे।
शेल्यासाठी साडी कमी पडल्यास साडी अशा प्रकारे कट करायची. इथून उंचीच्या तिप्पट येते. खुणा करून उभं 3 इंच सरळ घ्यायचं आहे. इथे 12 इंचापर्यंत सरळ ठेवायचं आहे आणि पुढील काठाच्या वर अर्धा इंच शिलाईसाठी ठेवून खुणा करून घ्यायची आहे. इथे काठ कमी पडल्यास काठ जोडायचा आहे. त्यानंतर इथून पट्टीने दाखवल्याप्रमाणे असं क्रॉस जोडून घ्यायचं आहे. इथपर्यंत क्रॉस लाईन आखून घेऊया. खुणा केलेली क्रॉस लाईन आणि काठ कट करून घ्यायचा आहे. कट करून झाल्यावर कट केलेला काठ हा असा इथे जोडायचा आहे. दाखवल्याप्रमाणे मी काठ जोडून घेतला आणि मग लेंग्याचा पाय इथे ठेवून जे शेप आखून घेऊया. आता इथे प्लेट टाकायच्या आहे. लहानांसाठी 3 इंचाच्या प्लेट टाकायच्या आहे. सर्व प्लेट 3 इंचाच्या टेप लावून मोजून टाकायच्या आहे. प्लेटला पिनअप करून घेऊया. नंतरच्या सर्व प्लेट अर्धा इंच अंतर ठेवून पिनअप करून घ्यायच्या आहेत. आता शेवटची प्लेट असा त्रिकोण करून दुमडून घ्यायची आहे. पिनअप करून घेऊया आणि मग उरलेली साडी उंची टाकून कट करून घेऊया. आता जे शेप कट करून घेऊया. अशा प्रकारे आपला शेला तयार झाला. आता हे सर्व तयार केलेले भाग लेंग्याच्या पायावर कसे ठेवायचे ते बघू. पूर्ण दिसण्यासाठी मी पाय असा ठेवते. आपल्याकडील बाजूवर पदराची सरळ बाजू जोडायची आहे. प्लेट जेवर येतील आणि काठ जेच्या खाली येईल. पदर जोडलेल्या बाजूवरच काष्टा जोडायचा आहे. काष्ट्याची पण सरळ बाजू ठेवून जे शेप जोडायचा आहे आणि मोहरीचा काठ आणि काष्ट्याचा काठ 5 इंच सरळ जोडायचा आणि जेच्या खाली 3 इंच सरळ जोडायचा. उरलेल्या साडीचे बारीक प्लेट टाकायच्या आहेत.
त्यानंतर शेला आपल्या वरच्या साईडला उलटा ठेवून दोन्ही जे शेप जोडायचे आहेत. इथून सरळ जोडायचा आहे. सर्व भाग मध्ये ठेवून लेंग्याचा दुसरा पाय त्यावर उलटा ठेवायचा आहे आणि फक्त जे शेप शिवून घ्यायचे आहे. दोन्ही जे शेप शिवून घेतल्यावर दोन्ही पाय अलग करून आतले भाग सोडून फक्त लेंग्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे. कडेने शिवून घेतल्यावर लेंगा सुलटा करायचा आणि दोन्ही जे शिलाई समोरासमोर ठेवून शेला या भागाच्या मध्ये जोडायचा आहे. एक्स्ट्रा कपडा प्लेट टाकायची आहे. त्यानंतर काष्टा इथे जोडायचा आहे. काष्ट्याच्या मागे प्लेट टाकून अर्धा इंच वर उचलून जोडायचा आहे. आणि मग कंबरपट्टी जोडायची आहे. हे सर्व मी जोडून दाखवते. अशा प्रकारे आपली नऊवारी तयार होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.